पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलंय आणि यानंतर सराफा व्यवसायामध्ये सध्या भीती व्यक्त होतीये। मोदींच्या आवाहनाच्या नंतर व्यवसायाला फटका देखील बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्जाचे हप्ते, कारागिरांचे पगार नेमके कसे द्यायचे असा दुकानदारांना प्रश्न पडलाय। अगोदरच भाववाढीमुळे मंदावलेला व्यवसाय पुन्हा एकदा आणखी मंदावण्याची भीती आहे। सोन्याच्या दुकानदारांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। सोनं हे जगामध्ये कुठेही मोडलं जातं। आज रुपया पाहायला जाताल तर आज तुम्ही चायनामध्ये जाऊन मोडू काही घेऊ शकत नाहीत रुपयामध्ये, अमेरिकेमध्ये त्या रुपयाला किंमत राहिलेली नाही आहे किंवा युरोप खंडामध्ये कुठंच नाही आहे। पण सोन्याचे रुपया काही ना काहीतरी कुठं ना कुठं पैसे येतील आणि जगामध्ये सोनं एक असा धातू आहे कुठंही त्याचे कॅश अँड कॅरी होऊ शकते। परंतु मोदी साहेबांनी हे केलेलं आव्हान फक्त रोजगारावरतीच परिणाम होत नसून आर्थिकतेवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो असं आम्हाला वाटतं। आता कसं आहे माहिती का, सर्वसामान्य जे कारागीर आहेत त्यांचं घर पोट भागतंच ह्या कारागिरीवर, सोन्या चांदीच्या कामावर। मग अशानं जर समजा ग्राहकावर जर परिणाम झाला ह्या गोष्टीचा तर मग त्यांचे घरदार कसे चालणार, त्यांचे मुलांचे शिक्षण आहेत ते कसे करणार, त्यांच्या काही अशा अपेक्षा ते कसे करणार। मोठ्या व्यापाऱ्यांचं समजा सगळे सेटल झालेलं असते पण लहान कारागिरांनी कधी सेटल व्हायचं असं म्हणल्यावर, तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या समस्या यातून उद्भवू शकतात। कारागिरी तर आहेच, कारागीर समजा रोज आपल्या उदरनिर्वाहासाठी आमच्याकडनं वस्तू घेऊन जातात, काम करून देतात, त्याचे 200, 400, 500 रुपयाचं बुडवणूक तर होणारच। पण आमचं व्यापाऱ्यांचं पण खूप मोठं नुकसान आहे। आमचे बँकेचे हप्ते आहेत, कर्ज काढलेलं असते, बाकी दुकानचे भाडे आहेत, लाईट बिल आहे, हे पण हे करावं लागेल ना, आम्हाला बघावं लागेल। कारण गिराईक कमी झाल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला अडचणी येणार म्हणजे घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.